नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एमपीएडच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याऐवजी मजुरासारखं काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं असा आरोप एमपीएडच्या विद्यार्थ्यांनी केलाय. संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये हजारो किलोमीटरवरून शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थी प्रवेश मिळवतात. मात्र विद्यार्थ्यांना इथे वेगळाच आणि कटू अनुभव येतोय. एमपीएडचे एचओडी बेहेरा हे विद्यार्थ्यांकडून चक्क गवंडी काम करून घेतात. एखाद्या मजुरासारखी वागणूक देतात. ते एवढ्यावरच थांबत नाही तर दुसऱ्या विभागाचे कॉम्प्युटर हार्डवेअर, रेती, गिट्टी, लोखंड चोरून आणण्यास बाध्य करतात. त्यांचं काम ऐकलं नाही तर इंटरनल गुणांची धमकी देतात असा आरोप विद्यार्थ्यांनी डॉक्टर बेहरांवर लावलाय. हम तो जब अगस्त में जब यहाँ पे आए थे, हमारी एडमिशन हुई थी, वहाँ से कंटिन्यू काम वहाँ पे वो प्रोसेस चल रहा है. जो भी सुबह आना और शाम के 9 बजे छुट्टी. वहाँ पे तो कोई रूल रेगुलेशन नहीं है. काम मतलब वहाँ का मिट्टी का काम हो, सरिया का काम हो, बजरी, रेत चुराना और सीमेंट के बैग चुराना दूर दूर से उठाए जाते हैं अदर डिपार्टमेंट के. पहले वो देख लेते हैं कि अदर डिपार्टमेंट में कहाँ कहाँ दिन को वो देख लेते हैं और उसके बाद जब वो देख लेते हैं तो रात को या हमें सुबह अर्ली मॉर्निंग को वो सामान वो ला के अपने डिपार्टमेंट छोड़ना. वो सब्जेक्ट नहीं था, वो डेजिग्नेशन था. वो हमारा कंपल्सरी था. इस बार वो कंपल्सरी आया था. उसको कंपल्सरी करने के लिए सर ने ये हमसे इतने गलत काम कराए. वहाँ से वीसी सर से हमारा इनडिसिप्लिन किया था, प्रोवीसी से किया था, रिस्टार से किया था, पोटे प्रवीण पोटे सर से भी किया था हमने, रणजीत पाटिल सर से भी. उसके पास भी हम गए थे वहाँ, उन्होंने भी एजुकेशन मिनिस्टर से भी. सर हम कहाँ नहीं गए. हमने दर की ठोकरें खाई. 8 महीने हमें घर से आए हुए हैं. अभी तक हमारा एग्जाम का नामो निशान नहीं है. हम इतनी दूर से आए हैं. अदर स्टेट के हैं, सभी अदर स्टेट के हैं. कोई भी लोकल आपकी क्लासेस रेगुलर होते हैं थेरापी का? एक तो आफ्टर दिवाली के बाद हमारी एक भी क्लास नहीं. हम यहाँ पे पढ़ने के लिए आए थे, काम करने के लिए थोड़ी आए थे. मैं जम्मू कश्मीर का हूँ. जम्मू कश्मीर के हैं हमारे साथ. हमारे भाई जो है वो महाराष्ट्र के सभी स्टेट से असम के हैं. हम लोगों ने हमारी यूनिफॉर्म 2 महीने से यूनिफॉर्म नहीं पहना था. थ्योरी क्लासेस दिवाली के बाद से अभी तक थ्योरी क्लासेस भी नहीं हुई है. और किसी भी तरीके का पुराना किसी भी तरीके को छोटा मोटा करके फाइन लेना 100, 150, 500 रुपए से लड़कों ने फाइन दिए और ना ही उसकी कोई रिसिप्ट मिलती है, ना ही किसी तरीके का किसी तरीके का कागज वगैरह कुछ भी हमें रिसीव नहीं मिलता है. न्यूज़पेपर, एंटीवायरस, वहाँ पे जो चाय बनती है, दूध, शक्कर, इन सब का पैसा हम लोगों से लिया जाता है सर. वहाँ पर डिपार्टमेंट में 100 रुपए कंपलसरी होता है पैसे देना. 100 रुपए सबको देना ही है हर महीना सभी. सर बार इंटरनल मार्क्स का धमकी देता रहता है. ऐसा नहीं करोगे तो मैं आपका नंबर पूरा नहीं दूंगा. नहीं, ये तो झूठ बात है. क्योंकि हमारे जो डिपार्टमेंट के है, हमारा थ्योरी प्रैक्टिकल रहता है. फिजिकल एजुकेशन स्टूडेंट के बच्चे ही है, इनका तो प्रैक्टिकल रहता ही है. और रह गया बात वो काम का अमल का, ये झूठ है. शनिवार को हम सभी लोग स्टाफ, बच्चे, एचओडी, टीचिंग, नॉन टीचिंग सभी मिलके शनिवार को हम काम करते हैं 2 घंटे के लिए. 2 घंटे के लिए? हाँ, 2 घंटे के लिए करते हैं. जैसे कि प्राइम मिनिस्टर साहब ने बोला ना कि हफ्ते में 2 घंटे दे दो, तो हम सभी लोग, एचओडी भी, मैं भी करता हूँ, मेरे बच्चे करते हैं, सेकंड ईयर के बच्चे करते हैं सभी. सेकंड ईयर फर्स्ट ईयर दोनों? सेकंड ईयर फर्स्ट ईयर, नॉन टीचिंग, टीचिंग, चपरासी, मैडम सभी मिलकर करते हैं. नहीं, कंप्यूटर हार्डवेयर की चोरी नहीं, ये झूठ बात है. ये अपन कहाँ से लाएंगे सब? तो साथ ही रेती, गिट्टी, लोहा, मिट्टी नहीं, वो झूठ बात है. बच्चों को कैसा है, उनको प्रैक्टिकल जो है उनको नहीं चाहिए. प्राइवेट कॉलेज जैसा वातावरण चाहिए. उनका कहना हम कुछ नहीं करेंगे, हमको सब चाहिए. तो ये हम होने नहीं देते हैं. नहीं, प्रैक्टिकल तो हुआ ही नहीं है. बच्चे बोलने की जरूरत नहीं, सच है ना. प्रैक्टिकल हुआ ही नहीं है. प्रैक्टिकल नहीं हुआ, एग्जामिनेशन हुआ ही नहीं है.
थ्योरी में नहीं हुआ है, थ्योरी भी नहीं हुआ है। मतलब इनकी क्लास ही मतलब बंद ही है वैसे तो, मतलब कुछ यहाँ से सिलेबस डिसाइड ही नहीं हुआ यूनिवर्सिटी। हाँ, तो वो यूनिवर्सिटी का मामला है ना, मेरा क्लासिक। अमरावती शहरात दुचाकी चोरींच्या घटनात प्रचंड वाढ झाली होती। या प्रकरणात अल्पवयीन मुलं गुंतलेलं असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। वाहन चोरीच्या या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 16 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याजवळून 12 दुचाकी व 1 4 व्हीलर जप्त केली आहे। याशिवाय बंदूक व चाकूही जप्त केला आहे। राजापेठ पोलिसांनी एक टोळी तर दुसरी टोळी शहर कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे। प्रतिष्ठित शाळेत शिकणारी ही मुलं इयत्ता 10वीचे विद्यार्थी असून काही शिक्षकांचे, काही व्यापाऱ्यांचे तर एक ग्रामीण पोलिसात ASI पदावर कार्यरत अधिकाऱ्याचा मुलगा आहे। केवळ महागड्या गाड्या उडवण्याच्या त्यांच्या नादामुळे ही मुलं गुन्ह्यांकडे वळली आहेत। चेन स्नेचिंग व वाहन चोरीची कबुली या मुलांनी दिली आहे। सध्या पोलिसांनी त्यांना समज देऊन पालकांच्या स्वाधीन केलंय। ही मुलं निसंशय तल्लख बुद्धीची आहेत, परंतु त्यांच्या पालकांनी समुपदेशन करण्याची गरज आहे, जेणेकरून या मुलांचं भवितव्य सुरक्षित राहील। अमरावती विभागातील 413 महाविद्यालयांचा कारभार सांभाळणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला नॅकचं अमानांकन प्राप्त झालंय। अमानांकनामुळे अमरावती विद्यापीठ राज्यातील नामांकित विद्यापीठांच्या श्रेणीत आलंय। नॅक समिती बंगलोरद्वारे 21 ते 24 डिसेंबर दरम्यान अमरावती विद्यापीठाचं मूल्यांकन करण्यात आलं होतं। नॅक समितीची 11वी स्थायी समितीची सभा बंगलोर येथे पार पडली। या सभेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला 3.07 गुणासह अमानांकन प्राप्त झालंय। रुसा ही संस्था शिक्षण क्षेत्रासाठी काम करते। या संस्थेकडून विद्यापीठाला 20 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू मोहन खेडकर यांनी दिली। यांची कंडिशन अशी होती की आम्ही तुम्हाला 20 कोटी रुपये म्हणजे पहिला हप्ता, त्यांचे ते ग्रँट्स खूप जास्त आहेत, जवळ 100 कोटी वगैरे बऱ्याच जास्त आहेत, पण पहिला जो त्यांचा हप्ता होता 20 कोटी रुपयाचा, तो तुम्हाला जर का A ग्रेड प्राप्त झाली तरच तो देण्यात येईल। आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही ऑलरेडी अप्लाय केलेला आहे नामांकनाला आणि आता ते येईल आहे, पण त्यांनी सांगितलं की जोपर्यंत A ग्रेड येत नाही तर मला आता आशा आहे की इमिजिएट ज्याला आपण म्हणू इमिजिएट बेनिफिट जे म्हणतो ते पहिलं बेनिफिट होईल, ते 20 कोटी रुपये आपल्याला रुसाकडून मिळण्याची मी आशा करतो। याआधी 2 वेळा मूल्यांकन करण्यात आलं, त्यामध्ये विद्यापीठाला ब मानांकन प्राप्त झालं होतं, मात्र तिसऱ्या मूल्यांकनामध्ये अमानांकन प्राप्त झालंय। कोल्हापूर विद्यापीठाला तिसऱ्या प्रयत्नात 3.12, जळगाव विद्यापीठाला 3.11 तर अमरावती विद्यापीठाला 3.07 गुण मिळाले आहेत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचा नुकतीच नॅक कमिटीने 21 ते 24 डिसेंबर रोजी भेट दिली। नॅशनल असेसमेंट ॲक्रेडिटेशन काउन्सिल बेंगलोर ही राष्ट्रीय पातळीची संस्था आहे, ते वेगवेगळ्या विद्यापीठांचं नामांकन करत असतं आणि काल संध्याकाळी म्हणजे 19 जानेवारीला संध्याकाळी त्याचा निकाल लागला। त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला अनामांकन प्राप्त झालेला आहे आणि आपला जो स्कोअर आहे तो आहे 3.07 आणि महाराष्ट्रात जर का विचार केला तर आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत, ज्याच्यावर 2 विद्यापीठ आहेत, एक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव, आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत। हे यश मी म्हणेन की माझे अधिकारी, माझे सहकारी, माझा नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफ हे सर्व मिळून आणि स्टुडंट्स, स्टेक होल्डर्स आणि सगळ्या ज्या बॉडीज असतात आपल्या, हे सगळ्यांचं यश आहे ते। आणि या सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले, कारण हे जे नामांकन झालेलं आहे गेल्या 5 वर्षाचा म्हणजे 2010 ते 15 हा जो पिरियड असतो याच्या पिरियडवर म्हणजे 5 वर्षाच्या पिरियडवर बेस्ड आहे। त्यामुळे या सगळ्यांनी जे सहकार्य केलं या गेल्या 5 वर्षामध्ये, त्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे अनामांकन आपल्या विद्यापीठाला प्राप्त झालेलं आहे। 23 वर्षीय विवाहितेनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं महिलेनं म्हटलंय, तर या चोराच्या उलट्या बोंबा आहेत। महिलाच आपल्याला बोटावर नाचवत असल्याची माहिती तिच्या पतीने सिटी न्यूज प्रतिनिधीला दिली आहे। पुसदा येथे राहणाऱ्या 23 वर्षांच्या पंचशीला मेश्राम या महिलेने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। मेश्राम पती पत्नी राजूरवाडी येथे तिच्या मावशीकडे गेले असता क्षुल्लक वादातून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न
रहाटगाव येथे राहणाऱ्या 22 वर्षांच्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रफुल्ल वसंत वानखडे असं या युवकाचं नाव आहे. रहाटगावच्या या युवकावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं कारण जाणून घेण्यासाठी त्याचे आई वडील आटोकाट प्रयत्न करत आहेत. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. 25 जानेवारी रोजी राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे साजरा करण्यात येतोय. नवीन मतदारांना निवडणूक ओळखपत्राचं वाटप व शपथ देण्यात येणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मतदार नोंदणी व मतदान याबाबत जनजागृती करण्याकरता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होतो. यानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळेस आव्हान हेच आहे की युवकांनी जास्तीत जास्त या मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी सहभाग घ्यायचा आहे आणि यापूर्वी ज्यांनी नावं नोंदवलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. परंतु अमरावतीसाठी विशेष बाब या ठिकाणी अशी नोंद करावी लागेल की राज्याचे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत, आपले स्टेट इलेक्शन कमिशनर माननीय श्री जे सहारिया साहेब ते या ठिकाणी येणार आहेत आणि तद्वतच जे समाजसेविका आहेत सिंधुताई सपकाळ तेही या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपले जे शास्त्रज्ञ आहेत, संगणक तज्ज्ञ आहेत, संगणक बनवण्यामध्ये ज्यांचा हात होता जे या जिल्ह्याचेच आहेत विजय भाटकर साहेब हे या कार्यक्रमाला आहेत. तद्वतच आपल्या संत गाडगेबाबा मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला आहेत आणि हा कार्यक्रम 25 जानेवारी 2016 या दिवशी विद्यापीठामध्येच 2 वाजता ठेवलेला आहे आणि ज्यांच्या मार्फत हे काम चालतं आणि जे केंद्राच्या निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी राज्यामध्ये म्हणून काम करतात, मुख्य निवडणूक अधिकारी असे श्री माननीय नितीन गद्रे साहेब आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये हेच आव्हान आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी ज्याचं 1/1/2016 या दिनांकाला वय वर्ष 18 झाला असेल, हा मतदार यादीत नाव टाकण्यासाठी पात्र आहेत, तर अशा सर्वांनी आपल्या मतदार यादीत नावं नोंदवायची आहेत. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन करत असतो, वेगवेगळे शिबिर घेत असतो आणि राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम आहे हा त्याच अनुषंगाने आहे. ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेसही निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे निर्देश आम्हाला असतात. आम्ही त्याला प्रसिद्धी देत असतो, राजकीय पक्षांची बैठक घेत असतो. जास्तीत जास्त लोकांनी म्हणण्यापेक्षा सर्वांनी मतदानामध्ये लाभ घ्यावा आणि आपली लोकशाही बळकट करावी हे निवडणूक आयोग सातत्याने. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी व चारचाकी वाहनं खरेदी केल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं स्मार्ट कार्ड मिळत असे, परंतु कंपनीशी वर्षाआधी करार संपल्यामुळे सध्या कागदावरच आरसी देण्यात येते. तरी स्मार्ट कार्डची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरतेय. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं स्मार्ट कार्ड मिळत होतं. मात्र कार्ड करणाऱ्या कंपनीचा करार संपल्यामुळे कार्ड देणं बंद झालं आहे. ते सध्या साध्या कागदावरच मिळत आहेत. स्मार्ट कार्ड हे नागरिकांना महत्वाचा दस्तावेज म्हणून जवळ बाळगणं सोयीस्कर होतं. त्याचं शुल्क भरणंही त्यावेळेस वाहनधारकांना जड जात नव्हतं. त्यादृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने स्मार्ट कार्ड देणं सुरू करावं अशी नागरिकांची. अमरावतीहून यवतमाळला जाणारी नॉनस्टॉप बस सातुर्ण्यानजीक फेल पडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बस होती. मध्येच बस फेल पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दुसऱ्या बसची वाट पाहत प्रवासी ताटकळले. नॉनस्टॉप बसने मधातच स्टॉप घेतला. महामंडळाच्या एसटी बसेस खटारा झाल्याचा आणखी एक पुरावा बुधवारी सकाळी पाहायला मिळाला. अमरावती यवतमाळ दरम्यान धावणारी नॉनस्टॉप बस सातुर्ण्यानजीक फेल पडली. MH40Y5515 क्रमांकाची ही बस आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस होती. नॉनस्टॉप बस असल्याने थेट यवतमाळला जाणारे हे प्रवासी होते. बस फेल पडल्याने प्रवाशांना सामानाचं ओझं सांभाळत दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागली. अमरावती आदिवासी विकास विभागात तातडीने IAS किंवा आदिवासी विकास विभागातील अनुभवी अधिकाऱ्याची अपर आयुक्त म्हणून
तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलाने केली आहे। या संदर्भात युवा क्रांती दलाने निवेदन दिलं। आदिवासी समाजाच्या विकासासाठी 1972 मध्ये शासनाने या विभागाची स्थापना केली। या कार्यालयाअंतर्गत 12 जिल्ह्यातील 7 आदिवासी प्रकल्प कार्यरत आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून या विभागाला अपर आयुक्त नसल्याने विकास रखडलाय, तेव्हा अनुभवी अपर आयुक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। अमरावती आदिवासी अपर आयुक्त या कार्यालयामध्ये जवळपास गेली 5 ते 6 महिन्यापासून एटीसी नाही आहे आणि या एटीसी अंतर्गत मध्ये या 12 जिल्हे येतात आणि 12 जिल्ह्यामध्ये 7 प्रकल्प कार्यालय येतात आणि सर्वच्या सर्व या 7 प्रकल्प कार्यालय नियंत्रण ठेवण्याचं काम या अपर आयुक्ताचं आहे। परंतु शासनाचं धोरण आमच्या समाजाच्या बाबतीत इतकं उदासीन दिसते का एखादा कलेक्टर जे असला जिल्ह्याचा विचार केला तर कलेक्टर सुद्धा हा 8 दिवस तिथं डेप्युटेशन किंवा त्याच्याकडे पदभार म्हणून रिक्त जागा ठेवू शकत नाही। परंतु 12 जिल्ह्याचा कारभार असलेल्या अपर आयुक्त आदिवासी विकास विभागामध्ये अद्यापपर्यंत 6 महिन्यापासून त्या ठिकाणी अपर आयुक्त अधिकारी नियुक्त न केल्यामुळे आज या आदिवासी समाजाचा विकास आणि सर्व शैक्षणिक विकास रखडला गेलेला आहे। म्हणून आमची एवढीच मागणी आहे का या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाला एक कायमस्वरूपी IAS दर्जाचा किंवा त्याच डिपार्टमेंटमधला एक चांगला अनुभवी अधिकारी म्हणून तिथे नियुक्ती करावी, कारण की इतर कुठलाही वन विभाग किंवा कृषी विभाग या ठिकाणचा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करू नये। कारण गेली 6 वर्षाचा अनुभव असा आहे की ज्या ज्या आदिवासी विकास विभागाला अपर आयुक्त देण्यात आलेला आहे ते वन विभागाचे दिलेले आहे, कृषी विभागाचे दिले आहे। या लोकांनी फक्त आता गेल्या 6 वर्षामध्ये फक्त भ्रष्टाचार आणि गैरप्रकार कारभार केला आणि त्यामुळे प्रत्येक आयुक्ताला तिथून त्याचं पाय उतरवावं लागलं। म्हणून आमची समाजाच्या वतीनं आणि आदिवासी युवा क्रांती दलाच्या मागणी आहे। भर हिवाळ्यामध्ये पावसाचं वातावरण तर बुधवारी गारठून टाकणारी थंडी असं हवामान सध्या आहे। गेल्या शनिवार व रविवारी पावसाचा शिरवाही आला। या विषमतेमुळे ऋतुचक्र बदललं तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते। पाहिजे त्यावेळी पाऊस नाही, अकाली पावसाचा मार, हिवाळ्यात पाऊस असं परस्पर विरोधी हवामान सध्या आहे। ऋतुचक्र बिघडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। बुधवारी सकाळपासूनच अमरावतीकर थंडीनं गारठले होते, तर त्यापूर्वी शनिवारी रविवारी ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी बरसल्या। या संदर्भात सिटी न्यूज प्रतिनिधींनी हवामान तज्ज्ञांशी संपर्क साधला। याविषयी शिवाजी कृषी व हवामानशास्त्र विभागाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी माहिती दिली आहे। मागील काही दिवसात मध्य प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे दक्षिण भारतातून येणारे उष्ण वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यांचा संगम विदर्भावर होत होता आणि त्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते। परंतु आता ती परिस्थिती निवळलेली असून हे वारे आता पूर्वेकडे निघून गेलेले आहे आणि त्यामुळे आता आपल्या इथे वातावरण क्लिअर झाल्यामुळे आणि उत्तरेकडून थंड वारे येत असल्यामुळे थंडी वाढलेली आहे आणि हे वातावरण 26 जानेवारीपर्यंत राहील आणि त्यानंतर पुन्हा तापमानात थोडी वाढ होईल। अंजनगाव बारी पंचायत समितीचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोपाल नंदकिशोर जोशी यांनी उपदान व अंश राशीसाठी सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केलंय। गोपाल जोशी हे 2013च्या फेब्रुवारीत सेवानिवृत्त झाले आहेत। तात्पुरती पेन्शन त्यांना लागू करण्यात आली, परंतु लाखो रुपयांचं उपदान व अंश राशी थकीत असल्याने गोपाल जोशींनी आमरण उपोषण सुरू केलंय। सेवानिवृत्त केंद्रप्रमुख जिल्हा परिषद अमरावती केंद्र अंजनगाव बारी माझं 2 वर्ष 10 महिन्यापासून सेवानिवृत्त होऊन उपदान अंश राशी करून जिल्हा परिषद प्राथमिक EO साहेबांनी थांबून ठेवलेलं आहे आणि मला न मिळाल्यामुळे मला आज दिनांक 20/1/2016 पासून आमरण उपोषण करून मला न्याय मिळावा याकरता मी इथं बसलेला आहे। माझं उपदान आणि अंश करून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणं बंधनकारक करावं, त्यासाठी त्वरित परिपत्रक काढावं असं निवेदन आंबेडकर विचार मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं म्हणून 26 जानेवारी गणराज्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावणे बंधनकारक करण्याबाबतचं परिपत्रक काढण्याबाबतचं निवेदन आंबेडकरी विचार मोर्चाने अपर जिल्हाधिकारी परदेशी यांना सादर केलं। शासनाने दखल घेतली नाही तर आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने शासकीय निमशासकीय कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमा लावणार असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे। 26 जानेवारी गणराज्य दिनानिमित्त महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अर्पण झालेलाच पाहिजे
त्याकरता त्यांनी आदेश पारित करावा ही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. आंबेडकर विचार मोर्चा जिंदाबाद. आंबेडकर विचार मोर्चा जिंदाबाद. राजेश्वरी प्री प्रायमरी स्कूल व हायस्कूलचं स्नेहसंमेलन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे साजरं झालं. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले. राजेश्वरी प्री प्रायमरी स्कूल व हायस्कूलच्या या कार्यक्रमात इंडियन आयडलच्या संतोष मोरे यांनी अपूर्व अशी घोषणा केली. सिटी न्यूज तर्फे आयोजित सुरो की जंग कराओके के संग या रियालिटी शोच्या स्पर्धकांना इंडियन आयडलमध्ये संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 5 ते 16 वर्षांच्या स्पर्धकांना प्रशिक्षण देण्यात येईल. याशिवाय निवड झालेल्या स्पर्धकांना थेट ऑडिशनची संधी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. साल में 16 रियलिटी शोज आते हैं. इंडियन आइडल तो जस्ट एक शो है. हम लोग तो बच्चों को प्लेटफॉर्म देना चाहते हैं और जो भी अच्छे बच्चे हैं डेफिनेटली अमरावती में जो अच्छा गाते हैं और गाने में रुचि रखते हैं, हम लोग उनको आने वाले सीजन 3 के ऑडिशंस तक पहुँचने की आशा रखते हैं और उनको पहुँचाएंगे. सुरो की जंग कराओके संग इट इज अ वेरी गुड इनिशिएटिव दे आर स्टार्टेड. बिकॉज ऑफ दिस द किड्स विल गेट अ स्टेज एंड डेफिनेटली दे विल कम अप विद द गुड सजेशन. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधले. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. बुधवार कमाल तापमान 26 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 12 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.